स्वित्झर्लंडहून माझी मैत्रीण आली आहे. हॅलो नमस्कार. ती इतकी तिची साधना झाली तिच्या शरीरावरती, पण तिला झाडांची भाषा कळते. ती जाऊन त्यांना हक करते, त्यांच्यासोबत रडते. काय चुकीच्या मार्गे आलोय. आम्ही चुकलोय रस्ता. वी आर ट्रॅप्ड. मम्मा नाही सापडत आम्हाला जागा. मी तरी डुबले. लीन आहे ती मला वाचायला, कारण की ती लाईफ गार्ड आहे. सापडलं का? आम्ही चाललोय एका जागी छोटीशी पिकनिक करायला, कारण स्वित्झर्लंडहून माझी मैत्रीण आली आणि आम्हाला त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे. सो व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येणार आहे. काय काय धिंगाणे करणार आहेत आम्ही ते तुम्हाला सगळं दाखवू. स्टे ट्यून्ड. काय झालंय? डोळ्यात गेलं काय? अडक घेऊन घुसला रे किडा. अरे रे, खालून चांगलं पाणी येईल ना गार गार. ठेवा मी हापस. नाही बापरे, किती वर्षांनी हापसलो रे मी. निघाला का? आणि एक कुठून आली? देऊ का? तिकडूनच. स्वित्झर्लंड. What happened? जबा छान छान. नंबर आहे. एक नंबर आहे. एक नंबर. छान आहे, एक नंबर आहे. हुशार पोरगी हो तशी ती. लेट्स गो. चला सांगायला तिला. तिकडे चाललोत, नदीवरच चाललोत. मी तिकडे चालले नदीवर, शेतावर नाही नदीवर. एकटीच चालले. थेट चालले बरं का, थेट नदीवर चालले मी. थेट. लीन से हाय. हॅलो नमस्कार. नमस्कार. सो आता लीन कांदे टमाटे असं सगळं घेते आणि आम्ही तिला पे करायला लावत नव्हतं इतक्या वेळ, पण आता ती बळजबरी सगळ्या गोष्टींसाठी म्हणते की मी पे करणार आणि आमचे पोरं काही तिला पेच करू देत नाही. सो फायनली कांदे टमाटे तिच्या पैशांचं आम्ही घेतोय. सो यस, आता आम्ही इथून एका जागी जाणार आहोत जिथे थोडंसं नेचर वाईब असेल, पाणी असेल. येस, घेऊयात फोटो घेत आम्ही. तर आता आम्ही आलो आहोत मनीषच्या शेतामध्ये. तिथून थोडं पुढे चालत गेल्यावर आम्हाला नदी लागणार आहे आणि आम्ही तिथे काहीतरी मस्त खायला वगैरे बनवणार आहेत चूल टाकून. लीनला जास्त कॅप्चर करणार नाही कारण तिची एक प्रोसेस चालू आहे, पण आम्ही बाकी सगळेजण जितके मज्जा करणार आहेत ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघत राहा. तर नाटक असतो, तू नाटक बघितलंस तर नाटकाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्या प्रकारांमध्ये एक येतं फिजिकल थिएटर. आम्हाला माहिती नव्हतं, जेव्हा मी ललितमध्ये शिकत होते ना तेव्हा ती जेव्हा जर्मनीला राहत होती तेव्हा ती आली होती. आम्हाला फक्त वर्कशॉप घ्यायला, काही 15-20 दिवसांचा वर्कशॉप होता. त्यात तिने आम्हाला फिजिकल थिएटर इंट्रोड्यूस केलं होतं. हा, लीनने. तर तिला त्या थिएटरमध्ये कसं असतं, फिजिकल थिएटरमध्ये शब्द नसतात पण एक स्टोरी असते जे तुम्हाला शरीराने काहीतरी असे मुवमेंट करायचे असतात ज्याच्यातून तुम्हाला स्टोरी पुढे पास ऑन करायची असते. तर ती खूप लहानपणापासून करत आली आहे. त्यामुळे ते सगळं करत ती इतकी तिची साधना झाली तिच्या शरीरावरती. एका गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं की ते सुद्धा मेडिटेशन म्हणून कन्सिडर होतं. तर तिची तेवढी अभ्यास तिच्या शरीरावर झालाय. तिने इतकं तिच्या शरीराला टाइम दिलाय ना, त्यामुळे तिला नेचर किंवा तिला झाडांची भाषा असं सगळे जे आपले भावना आहेत, सगळे सेन्सेस आहेत ना, तर तिला खूप तीव्रपणे लगेच कळतात. आता ती आहे इतक्या लांबची तरी सुद्धा तिला भाषेचा बॅरियर नाहीये. तुला इंग्लिश जरी नाही आली ना तरी तू तिच्यासोबत बोलू शकतोस, कारण की तिला एक्सप्रेशन आणि भाव एवढे कळतात की तिला कळतं आपल्याला काय म्हणायचंय. हो, तू तिच्याशी आताही कम्युनिकेट केलंस ना, तिला कळेल की तुला काय म्हणायचंय. तुला आता झाडासोबत बोलते हो, पण तिला झाडांची भाषा कळते. ती जाऊन त्यांना हक करते, त्यांच्यासोबत रडते. त्याच्यामुळे ती फूड ऍक्टिव्हिस्ट आहे. तिचं म्हणणं आहे की जेवण पण वाया नाही गेलं पाहिजे. ती काहीच करत नाही, म्हणजे एकदम नॅचरल राहते ते, एकदम नॅचरल. बाहेरचं खात नाही, काहीच नाही, अजिबात नाही. तू फ्रुट्सच खाणार. सगळ्या अशाच गोष्टी तिला आवडतात. But it's not good. Listen. No, it's not good. She gives this for me. Look.
Yeah, but it's not fully prepared. Restaurant food is also not good. You eat unhealthy food and you are telling me? तिचं म्हणणं झाडाने दिलं ते खायला. आता अजून पाड पडला नाही ना त्याचा, त्याच्यामुळे खराब आहे ते. तिला कोण सांगणार? एक नंबर आहे ना. इथूनच गेली ती. घसरले का? या डेफिनेटली. आता आमचीच तर खातो बाई काय. गावात हे बघ. मी नाही जाणार, मला पाहिले महत्वाचे. But they are not prepared. Lean. It is not prepared to eat. एक तर कच्चा खा भाई, नाही तर पूर्ण पिकलेलं खा ग, मधलं खाऊ नको. किती अवघड आहे तिला समजवणं. तिचं म्हणणं आहे तिला वेस्ट करायला आवडत नाही. तिचं म्हणणं आता ट्रीनी मला दिलं खायला तर मी खाणार आहे. तिला कळतच नाहीये की ते अजून प्रोसेस झालं नाहीये. कसं सांगायला जिद्दी मुलीला, तिला वेस्ट करायला आवडतच नाही. पहिल्यांदा आंबा खाती होती. ते पण खराब. काय बोलली की त्या दिवशी? No, we can eat. We can? Yes. We can eat jackfruit. काय पाहिजे तुला सांग? आपल्याला विलायला जायला लागेल. प्रशांत लीन तिला देतो. लीन, दिस इज फॉर यू. कसं गोड बोलले थँक्यू आणि बोलते इट्स ओके. अरे कुठं होता रे? कुठं? काय तुम्ही सोडून चाललेत मला? मित्रांनो करायचं का सुरू? चमेली, चंपा चमेली, फुलराणी झाली डायरेक्ट. फुलराणी कुठला आहे तो? ती आहे ना ती. हो, आम्हाला तर माहितच नाही. नको मला टाकायचं तुम्हाला. लिहायचं खाली माझी फॉरेनची पार्टी. वावे भाई, एक नंबर. अच्छा, अरे काय चुकीच्या मार्गे आलोय. आम्ही चुकलोय रस्ता. आम्ही गंडलोय. कितपर्यंत? We are trapped. Oh my God, we are trapped. सांगू ना, आहे ना. अरे हा रोड फक्त ताडीसाठीच आहे. इथे ताडीचं डेस्टिनेशन. अरे ओके, इथं गुळ वगैरे आहे आणि हे ताडीचं ड्रम आहे. ओके, इथं ताडी बनते. हातभट्टी आहे. हा बरोबर, दारू बिरू हातभट्टी. ताडी म्हणतो नाही का? जाशील खाली. आम्ही हरवलो होतो. आता आम्हाला वे सापडलाय थोडासा. जय भोलेनाथ. Are you enjoying it? The video is not fun. No. It is more beautiful than that if we discuss something. फायनली आम्हाला एक रस्ता सापडला जेणेकरून आम्ही इकडून तिकडे जाऊ शकतो. पण ते पाण्यातून आहे आणि मोस्ट ऑफ अस आम्हाला स्विमिंग येत नाही. मी जरी डुबले तरी लीन आहे माझ्यासाठी मला वाचायला, कारण की ती लाईफ गार्ड आहे. सापडलं का?
आई ग मी पहिल्यांदा असं फिरतीये. नाहीच सापडत आहे आम्हाला जागा. मग नाही सापडत आहे का काही? काय करायचं? पाणीला फास्ट आणि स्पीड पण आहे. डॅम आहे. हा पण मी काय म्हणतोय इथंच करू ना आपण. नाही ना तिकडेच जाऊ. ऐका ना आपण डॅम वरून जाऊ पण तिकडेच जाऊ. वाव. आई गो किती सुंदर आहे.